Hello everyone, Namaskar. In this video, we are going to solve exercise 25.2 based on percentage. बघा हा पर्सेंटेज जो टॉपिक आहे तो सगळ्या स्कॉलरशिप एक्झाम करता जसे MTS, NTS, NMMS आणि ज्या पुढे तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणार आहे त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा आपण स्टार्ट करू एक्सरसाइज 25.2 that is on percentage. First problem. A student passes an exam on scoring minimum 35% of the marks. बघा 35% वर स्टुडंट पास होतो असा एक क्रायटेरिया आहे. What are the passing marks in an exam in which maximum marks 600? Right? तर 600 जर मॅक्सिमम मार्क्स असतील तर त्याला कमीत कमी पास होण्याकरता कमीत कमी किती मार्क्स मिळाले पाहिजे. राईट. सो वी शुड फाइंड 35% ऑफ 600. बरोबर आहे. 600च्या 35% कारण पास होण्याकरता 35% आवश्यक आहे. सो 35% ऑफ 600 राईट म्हणजेच काय 35/100 इंटू 600. हिअर वी गेट 210. सो मिनिमम 210 marks out of 600 are required to pass the. So next problem. Before that, let's have some tricks. आता काय ट्रिक्स आहेत ते बघू. एक्स आणि वाय ची कंपॅरिझन जर करायचं असेल इन टर्म्स ऑफ पर्सेंट तर बघा समजा असं असेल की इफ एक्स इज A% मोर दॅन वाय. समजा एक्स हा जो आहे इट इज A% मोर दॅन वाय. मग वाय हा एक्स पेक्षा किती पर्सेंटनी कमी आहे. किती पर्सेंटनी मग ते जर काढायचं असेल तर कसं काढू. देन वाय इज 100 इंटू A अपॉन 100 प्लस A इज पर्सेंट लेस दॅन एक्स. बघा एक्स हा वाय पेक्षा जर A% मोठा असेल तर वाय हा 100 इंटू A अपॉन 100 प्लस A% एक्स पेक्षा लहान असतो. लक्षात घ्या. ही ट्रिक आपण यूज करणार आहे. समजा मोर आणि लेसचं प्रॉब्लेम आलं तर म्हणजे समजा हा याच्यापेक्षा इतक्या टक्क्यांनी मोठा आहे तर तो तितक्यापेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे अशा टाईपचं आलं तर सुरुवातीला काय मोर. पण जर असं असेल की एक्स इज A% लेस दॅन वाय देन वाय इज 100 इंटू A अपॉन 100 मायनस A% लेस दॅन एक्स. समजा एक्स हा वाय पेक्षा A%नी लेस असेल तर वाय हा एक्स पेक्षा 100 इंटू A अपॉन 100 मायनस A%नी इथे मोर दॅन पाहिजे. राईट. मोर दॅन एक्स. राईट. तर इथे या आपल्याला बघा इथे मोर असेल तर 100 प्लस A हे दोन्ही सारखेच आहे. बघा 100 न्यूमरेटर सारखं आहे. मग डिफरन्स कशामध्ये आहे. डिफरन्स आहे इकडे 100 प्लस A केलं आपण 100 मायनस A. प्लस A केव्हा आला सुरुवातीला मोर असेल तर आणि मायनस केव्हा आला सुरुवातीला लेस असेल तर. बघा सुरुवातीला मोर असेल तर नंतर लेस येईल आणि सुरुवातीला लेस असेल तर नंतर मोर येईल. मग सुरुवातीला मोर असेल तर काय करायचं 100 इंटू A अपॉन 100 प्लस A लेस करता वापरायचं आणि लेस असेल तर 100 इंटू A 100 मायनस A% हे मोर करता यूज करायचं. सो लेट अस सॉल्व नेक्स्ट problem, that is second problem. So second problem is Rajendra scored 20% less marks less than Ravina. बघा इथे राजेंद्र आणि रवीना. ठीक आहे. आता सुरुवातीला काय आलं बघा लेस आला सुरुवातीला 20% लेस. राजेंद्र scored 20% less marks less than Ravina. How much percent more marks did Ravina score than Rajendra? तर इथे आपल्याला की राजेंद्र आणि रवीनापेक्षा 20% लेस मार्क्स मिळवले तर रवीना आणि राजेंद्र पेक्षा किती पर्सेंट मार्क्स जास्त मिळवले. तर आता इथे सुरुवातीला जर लेस असेल तर तुम्हाला काय सांगितलं होतं मी सुरुवातीला लेस असेल तर कुठला फॉर्म्युला 100 इंटू A अपॉन 100 मायनस A%. राईट. तर इथे 100 आता A ची व्हॅल्यू काय A म्हणजे किती आहे 20. सो 100 इंटू 20 100 मायनस 20. ठीक आहे हे पर्सेंट. तर इथे किती येईल
2000/80%. ठीक आहे. मग म्हणजेच इथे 200 डिवायडेड बाय 8, 8 2 16, राईट, आणि 8 5 40, म्हणजे किती येईल ते आन्सर 25%. सो हिअर रवीना स्कोर्ड 25% more than Rajendra. In this way, by using this trick, you can solve. बघा इथे जर सुरुवातीला मोर असतं तर मी इथे प्लस केलं असतं, राईट. सुरुवातीला इथे लेसचं दिलेलं आहे, मोरचं विचारलंय म्हणून हा फॉर्म्युला मोरचं दिलं असेल आणि लेसचं विचारलं असेल तर इथे मायनसच्या ऐवजी काय होईल, प्लस होईल, राईट. लेट अस सॉल्व नेक्स्ट प्रॉब्लेम, थर्ड प्रॉब्लेम. बघा काय आहे, अ स्पियर वेइंग 5 किलोग्राम इज मेड फ्रॉम एन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. म्हणजे हा जो स्पियर आहे हा कशापासून बनलेला आहे, कॉपर आणि झिंक पासून बनवलेला आहे. ठीक आहे. जो स्पियर हा या दोघांनी मिळून बनवलेला आहे, दॅट इज कॉल्ड अलॉय. इफ इट कंटेन्स 35.5% झिंक. आता या अलॉय मध्ये म्हणजे टोटल हा स्पियर कितीचा आहे, टोटल हा स्पियर 5 किलोग्रामचा आहे, त्यामध्ये 35.5% झिंक आहे. हाऊ मच ग्रॅम्स ऑफ कॉपर डज इट कंटेन. मग यामध्ये कॉपर किती आहे ते काढायचं आहे. सुरुवातीला आपण 35.5% ऑफ 5 किलोग्राम काढू, म्हणजे सुरुवातीला झिंक किती आहे ते काढून घेऊ, राईट. तर आता इथे किलोग्रामचं आपण ग्रॅम मध्ये करू. 35.5/100 इंटू किलोग्रामचा ग्रॅम काय होईल, 5000 ग्रॅम्स. ठीक आहे, इथे ग्रॅम्स मध्ये झालं. मग आता इथे काय मिळेल आपल्याला, 35.5 इंटू 50 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती मिळेल, 5 5 25, 5 5 25 27, आणि 5 3 15, 15 प्लस 2 70, आणि एक नंतर डेसिमल पॉइंट म्हणजे किती मिळेल, हे 1775 ग्रॅम. हा काय राहील, झिंक राहील. हा झिंक आपल्याला पर्सेंट मध्ये दिलाय पण ऍक्च्युअल त्याचं किती ग्रॅम आहे, तो 1775 ग्रॅम. आता तुम्हाला काय विचारलं, झिंकचं वेट विचारलं नाही, तुम्हाला कशाचं वेट विचारलं, हाऊ मच ग्रॅम्स ऑफ कॉपर डज इट कंटेन, कॉपरचं विचारलंय. आता टोटल हा स्पियर कितीचा आहे, 5 किलोग्रॅमचा. 5 किलोग्रॅम म्हणजे आपण 5000 ग्रॅम, राईट. मग आता इथे 5000 मायनस 1775 जर केलं तर किती येतं, आपण जर हे केलं तर आपल्याला मिळतं हे 3225 ग्रॅम. हे काय राहील, 3225 ग्रॅम काय राहील, कॉपर. ठीक आहे. इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस थर्ड प्रॉब्लेम. लेट अस सॉल्व फोर्थ प्रॉब्लेम. बघा काही ट्रिक्स आहेत. त्यानंतर डेसिमल फ्रॅक्शन वर माझा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो पण बघा. अपॉन 10, अपॉन 100, अपॉन 1000 असेल तर डेसिमल पॉइंटचं शिफ्टिंग राईट आणि लेफ्टला कसं होतं ते बघू. फोर्थ बघा, the population of Morgaon increases 10% per year. मोरगावची पॉप्युलेशन ही 10% दरवर्षी वाढते. इफ द पॉप्युलेशन दिस इयर इज 2420, म्हणजे या वर्षी 2420 पॉप्युलेशन आहे. व्हॉट वॉज द पॉप्युलेशन ऑफ मोरगाव 2 years ago, म्हणजे 2 वर्षांपूर्वी मोरगावची पॉप्युलेशन किती, दरवर्षी किती वाढते, 10%, राईट. लेट प्रेझेंट पॉप्युलेशन. प्रेझेंट पॉप्युलेशन म्हणजे प्रेझेंट पॉप्युलेशन म्हणजे या वर्षीची पॉप्युलेशन समजा 100 असेल. ठीक आहे. मग 100 आहे तर 10% वाढते, राईट. मग 10% ऑफ 100 आपण काढू. आफ्टर 1 year बघू, पॉप्युलेशन आपण काढणार आहे आफ्टर 1 year. पहिल्यांदा कितीने वाढली ते बघू. मग कितीने वाढली, 10% ऑफ 100 घेऊ, राईट. 10% वाढते, मग 10% ऑफ 100 म्हणजे किती, 10/100 इंटू 100 म्हणजे कितीने वाढली, 10. ठीक आहे. म्हणजे आफ्टर 1 year पॉप्युलेशन किती झाली, आफ्टर 1 year पॉप्युलेशन 100 प्लस 10 म्हणजे किती झालं, 110. बरोबर आहे. आता दुसऱ्या वर्षी परत बघू आपण, आफ्टर 2 years. 2 years पहिल्यांदा बघू. आता परत याच्या 10%, मग 10% ऑफ 110 किती राहील, 10/100 इंटू 110, राईट. मग इथे किती, 11. ठीक आहे. म्हणजे 11 नी वाढली. ठीक आहे. मग ही किती, आधीची 110 आणि ही 11 म्हणजे किती, ते 121.
म्हणजे जर पॉप्युलेशन लक्षात घ्या 100 जर आजची पॉप्युलेशन असेल तर 2 वर्षापूर्वी किती असेल 2 वर्षानंतर त्याची पॉप्युलेशन बघा ही जर आली प्रेझेंट ठीक आहे आणि ही आफ्टर 2 इयर्स ठीक आहे. मग जर पॉप्युलेशन आजची जर 100 असेल तर 2 वर्षानंतर किती राहील 121. मग इथे आपल्याला काय दिलेलं आहे 2 वर्षानंतर दिस इयर म्हणजे 2 वर्षानंतर पॉप्युलेशन दिलेली आहे 2 वर्षापूर्वीची काढायची आहे म्हणजे ही 2 वर्षानंतर असेल तर ही 2 वर्षापूर्वीची आहे. मग इथे 2 वर्षानंतरची पॉप्युलेशन दिलेली आहे म्हणजे आपण म्हणू की 2420 जर पॉप्युलेशन असेल आफ्टर 2 इयर्स तर प्रेझेंट किती राईट. तर आता आपल्याला हे सॉल्व्ह करता येईल. बघा आपण हे 100 पकडलं आणि त्यानंतर आपण हे कॅल्क्युलेशन केले तर हे काय होईल 100/x आणि हे इकडे येतील. आता आपण इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला मिळेल इथे 2420 म्हणजे x इज इक्वल टू 100 इंटू 2420 अपॉन 121 आणि इकडे हे 2 म्हणजे 20 येतील आणि x इज इक्वल टू 2000. म्हणजेच ही काय आहे ही 2 वर्षांपूर्वीची पॉप्युलेशन आहे. किती आहे सो 2 years ago population was 2000 ठीक आहे. तर इथे तुम्ही अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. लेट अस सॉल्व्ह नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम हे जे आहे पर्सेंटेज वर आणि 2017 ला येऊन गेलेलं आहे. इट्स व्हेरी इझी 7.5% ऑफ 1730 सो 7.5 राईट. इथे 7.5 इंटू 173 अपॉन 10. आता 173 इंटू जर 75 केलं तर हे कॅल्क्युलेशन आपण करू. आपल्याला मिळतं 1297.5 अपॉन 10. आता इथे अपॉन 10 आहे डिवाइड असला तर डेसिमल पॉइंट लेफ्टला शिफ्ट होतो लक्षात घ्या. एक 0 आहे म्हणून एक डिजिट लेफ्टला शिफ्ट होईल. 2 0 असतील खाली तर 2 डिजिट शिफ्ट होईल. ही एक ट्रिक लक्षात घ्या. म्हणजेच किती होईल आता इथे हा इथे आहे ना 7 नंतर आहे तर 7च्या आधी. सो दिस इज फायनल आन्सर राईट. पण आता कधी कधी बघा काय दिलं असतं की 2 ऑप्शन्स पण दिले असतात तर हे आपण असे लिहू शकतो 12975 इंटू 10⁻². असंही आपण हे लिहू शकतो राईट. सो वी हॅव हिअर 2 ऑप्शन्स 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह राईट. त्यानंतर आपण सॉल्व्ह करू 6th प्रॉब्लेम. बघा हे 6th प्रॉब्लेम आहे 2019 ला येऊन गेलेला आहे. काय प्रॉब्लेम बघू. इफ 240 liters of milk containing 8% fat is mixed with 160 liters of milk containing 15% fat, what will be the percentage of fat in the mixture. बघा 2 प्रकारची मिल्क आहे राईट. तर बघा इथे 240 लिटर जे मिल्क आहे त्यामध्ये फॅट किती आहे 8% राईट. आणि जे दुसरं मिल्क आहे 160 लिटर जे मिल्क आहे त्यात फॅट किती आहे 15% ठीक आहे. तर काय विचारलंय व्हॉट विल बी द पर्सेंटेज ऑफ फॅट इन द मिक्सचर. म्हणजे हे जे टोटल मिक्सचर आहे म्हणजे 400 लिटर मध्ये किती पर्सेंट फॅट राहील हे काढायचं आहे. म्हणजे आता यामध्ये 1% मध्ये दिलेलं आहे. मग पर्सेंटचं आपल्याला काय काढावं लागेल ते लिटर मध्ये किंवा आपल्याला काय मिलीलिटर मध्ये मिळतं ते बघू आपण. म्हणजे आता काढू आपण 8% ऑफ 240 म्हणजे किती येईल 8/100 इंटू 240 राईट. म्हणजे किती मिळतं आपल्याला इथे 8 4 32 8 2 16 प्लस 3 192 अपॉन 10. बघा परत अपॉन 10 आहे म्हणजे डेसिमल पॉइंट इथे कुठे आहे इथे आहे राईट. मग तो कुठे येईल 19.2 म्हणजे इथे ऍक्च्युअल किती आहे 19.2 जे आहे इथे लिटर हे जे आहे हे फॅट्स आहे यामध्ये ठीक आहे. त्यानंतर आता दुसऱ्यामध्ये किती आहे 15% म्हणजे जे 160 लिटर दूध आहे त्याच्या 15% त्यामध्ये फॅट आहे. मग आपण 15% ऑफ 160 काढू म्हणजे 15/100 इंटू 160 राईट. मग परत आता याला लोएस्ट फॉर्म 5 2s 5 3s राईट 2 1s 2 8 म्हणजे इथे किती येईल सरळ सरळ 24 राईट. सो हिअर 24 लिटर्स फॅट्स आहेत राईट.
मग टोटल फॅट्स किती आहेत ते आपण करू. बघा हे टोटल मिक्सचर किती आहे, टोटल मिक्सचर आहे 400. आता टोटल फॅट्स करू म्हणजे 90.2 प्लस 24. आता हे 24 लिहिताना व्यवस्थित लिहा म्हणजे किती येईल ते 9 प्लस 4 13 आणि इकडे येईल 43.2 राईट. म्हणजे बघा 400 लिटर दुधामध्ये किती आहे फॅट्स 43.2. आपल्याला काय विचारलं पर्सेंटेज ऑफ फॅट. मग पर्सेंट मीन्स कंपॅरिझन विथ 100. मग 400 मध्ये एवढं तर 100 मध्ये किती राईट. तर आपल्याला हे काढायला लागेल काय, एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 100 इंटू 43.2 इज इक्वल टू 400 इंटू एक्स राईट. तर इथे काय येईल एक्स इज इक्वल टू 100 इंटू 43.2 अपॉन 400. सरळ 1 आणि इकडे 4 आणि याला इकडे 4 वन्स. आपण 43.2 ला जर 4 ने डिवाइड केलं तर 4 वन्स आणि इकडे हे 3 येईल म्हणजे इथे 0 आणि इकडे हे 4 एट्स म्हणजे 10.8 लिटर फॅट हे म्हणजे 10.8%. सॉरी लिटर नाही काय येईल 10.8% फॅट हे मिक्सचर मध्ये राहील. आणि हे प्रॉब्लेम आपल्याला 2019च्या 8 स्कॉलरशिप एक्झाम मध्ये येऊन गेलेलं आहे. बघा इथे मी काय केलं, इथे लिटर फॅट्स केलं, प्रत्येकामध्ये किती लिटर टोटल फॅट्स आहेत ते काढलं, पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे त्यावरनं ते लिटर मध्ये केलं. मग 400 मध्ये एवढे तर 100 मध्ये किती, का बरं 100 मध्ये, कारण पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून राईट. लेट अस सॉल्व 7th प्रॉब्लेम. इट इज व्हेरी इझी. व्हॉट इज डेसिमल फ्रॅक्शन ऑफ 4.7%. आता 4.7% म्हणजे 4.7 अपॉन 100. मग मी तुम्हाला आता सांगितलं की 2 झिरो असेल तर डेसिमल पॉइंट लेफ्टला 2 डिजिट शिफ्ट होईल. म्हणजेच मग आता इथे काय होईल, इथे 4 आहे 1, इकडे काही नाही म्हणजे आता मला काय लिहावं लागेल 0 म्हणजे किती येईल ते 0.047. हा जो आहे याचा डेसिमल फ्रॅक्शन आहे राईट. त्यानंतर नेक्स्ट आहे 40%. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 20% 40% पाहिलं होतं, पण परत इथे बघा 40% ऑफ 1800 इज इक्वल टू y% ऑफ 2000 राईट. तर इथे 40% म्हणजे आपण 40 अपॉन 100 इंटू 1800 इज इक्वल टू y अपॉन 100 इंटू 2000. ठीक आहे. मग इथे हे म्हणजे किती मिळेल आपल्याला 720 आणि इकडे आपल्याला मिळेल 20y. सो 720 अपॉन 20 इज इक्वल टू y. सो वी गेट 720 डिवायडेड बाय 20 here 60 and we get 6 right. So y is equal to 36. Thus we get value of y. Let us solve last problem. 3 upon 6 integer 1 upon 4. We have to write this in percent. म्हणजे पर्सेंट मध्ये लिहायचं म्हणजे आपल्याला काय करायचं अपॉन 100 येईल असं लिहायचं आहे. आता इथे आपण हे सॉल्व करू तर 6 4 24. बघा 6 into 4 plus 1 upon 4 right. So 3 upon 6 4 24. 24 plus 1 25 upon 4 right. नाही आता हे आपल्याला असं लिहिता येतं 3 divided by 25 upon 4 म्हणजे 3 into 4 upon 25 म्हणजे किती येते 12 upon 25. आता मला काय पाहिजे इथे, मला अपॉन 100 पाहिजे. मग 100 केव्हा येईल, जर मी याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर मला 100 मिळेल. मग डिनॉमिनेटरलाच कराल का, नाही, मग तुम्हाला न्यूमरेटरलाही करावं लागेल. म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला 12 into 4. 12 into 4 म्हणजे किती येईल 48 आणि 25 into 4 म्हणजे मिळेल 100. म्हणजे आता बघा याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, पर्सेंट मध्ये, म्हणजे 48% राईट. समजा जर 1 upon 2 असेल तर कालच आपण बघितलं 50%. कसं काय, कारण 2 into 50 म्हणजे 50 upon 100 राईट. तर अशा फ्रॅक्शनचं आपल्याला पर्सेंट मध्ये कन्व्हर्जन करता येतं. जे चॅनेलवर नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू.